निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय, काय आपली पहिली प्रतिक्रिया? शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा हाच निर्णय दिला होता आणि त्यामुळं एकंदर निर्णय देण्याची त्यांची जी पद्धत आहे ती वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. कारण जे हे स्वतंत्र असलेले आयोग आहेत, स्वायत्त आयोग आहेत, पण दुर्दैवानं ते सत्तेचे गुलाम झालेले आहेत. सत्ता सांगेल त्या पद्धतीनं ते निर्णय देत आहेत आणि लोकशाहीला अत्यंत घातक अशा पद्धतीचे निर्णय प्रक्रिया ही सुद्धा सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीविरुद्ध आम्हा सर्वांना आणि जनतेला सुद्धा लढाई द्यावी लागेल. कुठेतरी प्रादेशिक पक्षांना अडचणीत आणून ते संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव दिसतो. प्रादेशिक पक्षाचाच निवड विषय नाही. त्यांना फक्त एक पक्षीय शिल्लक ठेवायचं आहे, भारतीय जनता पक्ष, असं चित्र आहे. आणि आपण पाहतो की ठीक आहे, अन्य पद्धतीनं का होईना दुसऱ्या पक्षांनाही त्रास सुरूच आहे. बिगर त्रासाचं कोण आहे? म्हणजे केवळ लोकशाहीमध्ये एक पक्ष राहिला पाहिजे शिल्लक, याचा अर्थ एक पक्षीय हुकुमशाही आणण्याकडे संपूर्णपणे वाटचाल सुरू आहे. एकूणच जर पाहिलं तर शिवसेनेपाठोपाठ आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या बाबतीत असाच निर्णय झालाय. कुठेतरी लोकसभेवर याचा काय परिणाम होईल, कितपत फायदा सत्ताधारी पक्षाला होईल? नाही, हे सर्व शेवटी जनतेच्या न्यायालयात तर जाणार आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये दाद आम्ही मागणार आहोत. चिन्ह कदाचित वेगळे येतील, परंतु ते चिन्ह सुद्धा जनता सुद्धा जागृत आहे, निश्चित समजून घेईल आणि या बाबतीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षाला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. पंतप्रधान हे पद असं असतं की त्या पदावर जो जातो तो सर्व जनतेचा होत असतो. लोकशाहीची ती प्रक्रिया आहे. पण दुर्दैवानं जी परिस्थिती आता दिसते आहे, गांधी नेहरूंना नाव ठेवून हे कधी चांगले सुधारलेले दिसणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे महात्मा गांधींना दोष द्यायचा, नेहरूंना दोष द्यायचा आणि आपण कशी चांगले सांगायचं. परंतु आता एकंदर त्यांची वाटचाल चालली आहे ही भारतीय जनता पक्षाची लोकशाहीला घातक अशा पद्धतीची चाललेली आहे. नेहरू आणि त्यांचं योगदान देशाकरता किती आहे, महात्मा गांधींचं योगदान किती आहे, नेहरूंचं योगदान किती आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपण इथपर्यंत पोहोचलो, हे पंतप्रधान झाले, यामध्ये लोकशाहीचं योगदान आहे, महात्मा गांधींचं योगदान आहे, डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचं योगदान आहे, पंडित जवाहरलालजींनी ही प्रक्रिया पुढे नेली, या सगळ्यांचं योगदान आहे. त्यांना नावं ठेवून कधी काही फायदा यांचा होणार नाही. जनतेला सुद्धा हे समजतंय असं मी मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.